काय थंडी जास्त आहे? नाही, अजिबात नाही. स्वतः आम्ही आलो ब्रेकफास्ट करायला इकडे आणि आता ब्रेकफास्ट वगैरे करू. बघू काय आहे ब्रेकफास्टमध्ये. पहिले ज्यूस आहे, टी आहे, कॉफी आहे. गुड मॉर्निंग. ब्रेड टोस्ट आहे, मिसळ पाव आहे आणि उपमा आहे. आज उपमा आहे मस्त गरमागरम. मिसळ पाव आहे. घेऊन आलो आता आम्ही. मी घेतली आहे मिसळ पाव आणि ज्यूस घेतला आहे आणि निक्कीने घेतला आहे उपमा आणि फरसाण. चला आता नाश्ता झाल्यावर आपण पॉईंट्स बघायला निघूया. नाश्ता करा. हे नंबर मी चल. यार एवढा वेळ ना मी रेकॉर्डिंग चालू ठेवलेली आणि रेकॉर्डच नाही झालं. फालतूगिरी झाली. बट इट्स ओके, थिंग्स हॅपन. निकीने मगाशी बोर्ड बघितला तर श्री क्षेत्र महाबळेश्वर पण इकडेच आहे आणि केट्स पॉईंट समोर आहे पुढून. आपल्या हॉटेलमधून केट्स पॉईंट 3.1 किलोमीटरला होता. 10 मिनटं दाखवत होतं आणि आता केट्स पॉईंट आहे जवळजवळ आपल्याला किती आहे 1.7 किलोमीटर बाकी आहे. 5 मिनटात पोचू आपण. वाव, सीन्स आहेत ना बाजूला, जस्ट वाव. मजा येते की नाही व्लॉग बघायला? येत असेल तर एक लाईक करून टाका. रात्रीसारखी थंडी लागते म्हणजे रात्री तर डेंजरवाली थंडी होती. इथं काहीच नाही आहे आणि मी हेल्मेट घातलं आहे ना आता, तर मला एवढं कानाला प्रोटेक्शन भेटते ना, तर एवढी थंडी नाही लागते. हाताला फक्त जाणवते. नाही तर काल रात्री हालत बेकार झालेली. इकडे ना रात्री जास्त फिरणं जरा धोक्याचं आहे. कोल्हे बिल्ले येतील, भरोसा नाही. आणि बिबट्या नाही आला पाहिजे चुकून. सगळं ठीक आहे, बिबट्या नाही आला पाहिजे. बिबट्याला कसा हरवणार आपण स्पीडमध्ये, त्या पण अशा रस्त्यांमध्ये. शुद्ध आहे ना. लुक ॲट दिस गाईज, लुक ॲट इट्स. किड्स पॉईंटला आलो आता. पुढे बघू इथे काय काय बघायला वगैरे. सगळं लहान पोरांचे GS आहे. लहान पोरांना गाड्या वगैरे पण आहेत. ट्रॅम्पोलिन वगैरे पण आहे पाठी वगैरे खेळायला. बघू शकतो ट्रॅम्पोलिन वगैरे पण आहे. खूपच लवकर आलो आहे आपण मला वाटतं. वाव, समोर आहे ना जो व्ह्यू आहे ना, डेंजर आहे. बघा तुम्ही. थोडंफार धुकं आहे ना, त्याच्यामुळे एवढं दिसत नाही नीट. बट खूप भारी व्ह्यू आहे केट्स पॉईंटला. केट्स पॉईंट तर मस्ट विजिट आहे इकडे आला तर. बघा तिकडे चंद्र दिसतोय अजून पण. आणि इकडचा या साईडच्या व्हॅलीचा हा व्ह्यू आहे. पावसाळ्यात तर अजून भारी व्ह्यू असेल. आणि धुकं खूप आहे ना अजून पण, त्यामुळे क्लिअर नाही आहे व्ह्यू. इथे इको पॉईंट पण आहे. सो बघूया आपण होते की नाही इको आवाज.
निक्की टेस्ट केला एको पॉईंट येतोय खरंच एको. सो आता आपण केट्स पॉईंटला होतो. आपण एको पॉईंट पण बघितलं इथेच असलेला. 2 पॉईंट बघितले आजचे आपण. आता आपण जाऊया महाबळेश्वर टेम्पलमध्ये आणि तिथून मग पुढच्या पॉईंटला जाऊया. मस्त आहे पण सकाळी सकाळी आलेलो कोण नव्हतं, आता गर्दी चालू झाली आहे. आम्ही आलो तेव्हा कोणीच नव्हतं इथे आणि आता खूप गर्दी झाली आहे. सो आता महाबळेश्वर टेम्पल आपल्याला इथून 6.4 किलोमीटरवरती दाखवत आहे केट्स पॉईंटवरून आणि 16 मिनटं लागणार आहेत. मग अशी आहे ना आपण इकडून आलो, आता इकडे जायचं आपल्याला. ऑर्थर पॉईंट पण इकडेच आहे का निक्की? ओके, महाबळेश्वर टेम्पल आणि ऑर्थर सीट पॉईंट इकडेच आहे. तर आपण पहिले महाबळेश्वर टेम्पलला जाऊ आणि मग ऑर्थर सीट पॉईंटला जाऊ. 8 मिनटं दाखवतोय अजून आपल्याला. आणि इथं पहिल्यांदा मला वाटतं आपण कॉन्क्रीट रोडवर चालतोय ना महाबळेश्वर आल्यापासून. एवढा वेळ कॉन्क्रीट रोड नव्हता, फक्त याच पॅचमध्ये झाला आहे वाटतं कॉन्क्रिटीकरण. इकडे ना नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम आहे काहीच. आणि वोडाफोनचं नेटवर्क तर बिलकुलच नाही. मला जिओला जरी थोडाफार येतो आहे, पण निक्कीचा वोडाफोन आहे ना VI, सो त्याला जर प्रॉपर नेटवर्कच नाही इकडे. बाहेर गेलो ना हॉटेलच्या किंवा येतो पण हॉटेलमध्ये नेटवर्क नाही आहे खूप ठिकाणी. आणि असं आहेत बाईकला पण पावते इथे. इथून पुढे काय काय आता बघायला पॉइंट आहे सर्व. सगळे मेजर पॉईंट इथेच आहेत ना, कोण इथे पावती फाडा लागते मला वाटतं. सो इथून मंदिराची एंट्री आहे वाटतं. सो हे श्री अतिवळेश्वर मंदिर होतं आणि आता आपण महाबळेश्वर मंदिराकडे इकडून जाणार आहे. आणि श्री पंचगंगा मंदिर पण इकडूनच आहे. श्री पंचगंगा मंदिर इकडे आहे आणि श्री महाबळेश्वर मंदिराकडे इकडून जायचं आहे. शॉपिंगसाठी इथे पण भरपूर काय काय आहे, आपण येताना बघूया. आता आम्ही पंचगंगा मंदिरात चाललोय. सो आता आम्ही महाबळेश्वर मंदिरामध्ये पण जाऊन आलो आणि पंचगंगा मंदिरामध्ये पण जाऊन आलो आहे. आता आपण सगळे पॉईंट्स बघायला जाऊया. इकडे मार्केट आहे हे बघ, इथे मस्त मस्त आहेत ना. काल आम्ही एक घेतला आहे पण आता हा पण आवडला निखिलला. सो लेट्स सी. सो 2 झाले दादा. आता परत तिसरा कोंडा वेगळ्या व्हरायटीचा दिसला नाही पाहिजे. ताई मॅडम नको.
आता यायला लागले का? पाऊस आमच्याकडे अजून होता ना, हा, पावसामुळे जरा लेट झाली ती. ते कुठे जवळपास कोणते पॉईंट आहेत थोडंफार बोर्डवरून एक्सप्लोअर करूया एरिया. गुगल मॅपला थोडा वेळ बाजूला ठेवूया. आर्थर सेट पॉईंट इथून आहे, एलिफंट्स पॉईंट पण आहे, सावित्री पॉईंट पण आहे आणि मंकी पॉईंट पण आहे. चला लेट्स गो बेबी. ॲक्च्युली सीन काय माहिती आहे का, शूट करायला प्रॉब्लेम नाही असं, पण मेमरी लिमिटेड आहे आणि मी लॅपटॉप घेऊन आलो, सो बॅकअप घेऊ नाही शकत मी. बायकर लोकांना ना महाबळेश्वरला जाम मजा येईल बाईक चालवायला, कारण की एवढं भारी भारी नजारे आहेत ना, खूप मजा येईल तुम्हाला. आणि हे झाडांच्या मधूनचे रस्ते तर माझे तर खूप फेवरेट आहेत आणि प्रत्येक बायकरला असे रस्ते आवडतच असतील. एकदा तरी महाबळेश्वर राईड बनतेच. एलिफंट पॉईंट इथून आहे, आणि सावित्री पॉईंट आणि आर्थर पॉईंट इकडून आहे. आपण एलिफंट पॉईंटला पहिले जाऊन येऊ. चला. रस्ता थोडासा खराब आहे बाई. इथे बाजूलाच आहे, बाजूलाच आहे, एंड होते बघा ना रस्ता इथे. I will be the last to leave. I won't say a word, just let you breathe. I won't make a sound, I won't slow you down. I knew we were on borrowed time, just a passing streak, nothing you would keep. I felt काही आमच्या पाठीमागे तुम्हाला तो किल्ला दिसतोय तो ना प्रतापगड आहे. उद्या आपण तिकडे जाणार आहे. into deep. इथून खालते गेलेलो, आता आपण सावित्री पॉईंट आणि ऑर्थर सेट पॉईंटसाठी इकडून जायचं आहे सरळ. आपण इकडून आलेलो. इथे लिहिलं आहे लेपर्ड. इथे बिबट्या आहेत म्हणजे. मी न उतरणार आता. नक्की बोलते आता मी उतरणार नाही फोटो शूट काढायला. काय यो सावित्री पॉईंट आहे इथे बघ, जाऊन येतं सावित्री पॉईंटला. पहिले ऑर्थर सेट पॉईंट करून येतो आणि नंतर सावित्री पॉईंटला जातो. एक्स्ट्रीम गर्दी वाटतं इथे. ऑर्थर पॉईंटला आलो आहे आणि तुम्ही बघू शकता द पॉईंट इज नेम्ड आफ्टर सर जॉर्ज आर्थर, गव्हर्नर ऑफ बॉम्बे प्रेसिडेन्सी फ्रॉम 1841 to 1846. द क्वीन ऑफ द पॉईंट्स बोलतात, म्हणजे एकदम मेन पॉईंट असावा हा. तर बघूया आपण आता जाऊन. इथे तुम्हाला ना गाईड पण भेटेल तुम्हाला जर पाहिजे असेल तर. इथे पण 10 पॉईंटच बोलतात काहीतरी. तर चला दाखवतो तुम्हाला आता सगळे पॉईंट्स. इथे एको पॉईंट आहे. कुठे हा एको पॉईंट आहे. निकी सो वेलकम पॉईंट आहे. इथून ऑर्थर सेट दिसते, तोरणा किल्ला दिसतो आणि प्रताप किल्ला दिसतो. And as far as at least how I remember, we were leaving in September when red and gold paint the sky. इथे टायगर स्प्रिंग पॉईंट आहे, सोर्स ऑफ प्युअर नॅचरल वॉटर. खालते इथून. चल बघूया.
मागत नाही ना कुणाकडे, इकत नाही तुम्हाला द्यायला पाणी मॅगी नेली काय. आता मी ऑर्थर सीट पॉईंटला आहे. फोटो काढायला खूप गर्दी आहे. आलेत आपले ऑलमोस्ट सगळे पॉईंट आम्ही कव्हर केलेत. तर आता आम्ही पहिले हॉटेलला जातो, जेवतो आणि मग तिथून मॅप्रो गार्डनला जाणार आहे. चांगलेच सगळे पॉईंट. मला ना हे सगळे बेरीज ट्राय करायचे. मला ॲक्च्युली मलबेरी भरपूर आवडतात, पण मी आता हे सगळे बेरीज घेते. आता माकडं आहे तिथे, म्हणून काय केलं बघा, मी पाकिट घेतलाय मलबेरी स्ट्रॉबेरीजचा. तो टी शर्ट मध्ये टाकलाय आणि पिशवी दिसली तरी ते घ्यायला येतात. आणि ते काय माहिती का, पेटुराम दिसतात आता. पेटुराम मेट्रोसाठी आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे, म्हणजे आमचं हॉटेल पण तिथेच आहेत आणि आपण ऑलमोस्ट सगळे पॉईंट्स केलेत कवर. फक्त वेणा लेक बाकी आणि मॅप्रो गार्डन. तुम्हाला दिसत आहेत काय बघा कशा स्ट्रॉबेरी आल्यात फार्म मध्ये त्यांच्या. पनीर कोल्हापुरी मागवली आणि मी बटर रोटी घेतली आणि मी त्यांनी चपाती घेतली. आता आम्ही चाललो आहे वेणा लेकला. आता पोचलो आहे आपण वेणा लेकला. 500 मीटरवरती, 600 मीटरवरती दाखवत आहे. तर का मॅपमध्ये बाजूला दिसत असेल तुम्हाला इथे वेणा लेक. तुफान गर्दी आहे इथे. तर बघूया आता पार्किंग कुठे भेटते. सो बुकिंग ऑफिसला आलो आहे आम्ही आता. बोटिंगचा डिपॉझिट आहे 1000 रुपीज आणि पॅडल बोटचे 1 तासाचे 600 रुपये, 6 पर्सन इन्क्लुडिंग किड्स. आता आम्ही तिकीट काढले, 1000 रुपये घेतले आमचे. 1600 रुपये 600 रुपये तिकिटाचे आहेत आणि 400 रुपये डिपॉझिट आहे. हे टोटल 1000 रुपये घेतात ते ॲट द टाईम. आणि इथून जॅकेट घालायचे आहेत आपल्याला. पॅन्डल मारणार आहे तुम्ही? पॅन्डल मारणार? दोघंच जण आहे आम्ही. दोघंच आहेत आम्ही. दोघंच आहे. हां, दोघांची नाही का फक्त? डायरेक्शन लेफ्ट मारा, राईट राईट मारला लेफ्ट, अपोजिट डायरेक्शन. अच्छा, चला जाऊन द्या, मारा. आता आम्ही बोटिंग वगैरे करून आलोय. मस्त फुल मजा आली. पैसा वसूल आहे 600 रुपयामध्ये 1 तास. आणि तुम्ही 6 जणांची फॅमिली असेल तरी 1 तास आहे. सो मस्त आहे. आता आम्ही आमचा डिपॉझिट रिटर्न घेतो तिथून आणि मग आपण जाऊ पंचगणीला टेबल पॉईंटला आणि मग तिथून मॅप्रो. आणि मग उद्या आपण जाणार आहे प्रतापगड आणि मग तिथून आपल्या घरी. आता परत रिटर्न आपल्या हॉटेलच्या इकडून पुढून जायचं आपल्याला. पंचगणीचा रोड तिकडून आहे. इथे मॅप्रो गार्डन आहे, इथे जायचं आपल्याला. बघा सगळं लावलं मॅप्रो गार्डन. मॅप्रो गार्डन येस. हा टेबल लँड नाही, हा फक्त एक व्ह्यू पॉईंट आहे सनसेटचा. व्ह्यू पॉईंट पण नाही, पार्किंग आहे ही. इथून तुम्ही बघू शकता सनसेट पण.
आणि मेन टेबलला ना इथून बगी करून किंवा घोडा करून जायचं आणि मग तिकडून पूर्ण फिरून यायचं. पण आता लेट झालं आम्हाला, म्हणजे जाऊनच काय मतलब नाही आम्हाला. जायला काय हरकत नाही आहे, पण जाऊन जर काय बघायलाच नाही भेटणार आहे तर एवढे घोड्याचे 1000-2000 रुपये वेस्ट करून काय मतलब नाही. जर आम्ही दुपारी इव्हन सकाळी जरी आलो असतो ना तरी नक्की गेलो असतो. ॲक्च्युली ती ताई होती ना बोटमध्ये, ती आम्हाला बोललेली बगीमध्ये जाऊन बघून या, म्हणजे बगी करा तुम्ही दोघं जण, त्याच्यामुळे तुम्हाला खूप मजा येईल. तर आमचा विचार तोच होता, बट आता लेट झालं आहे. हां 5 गणी टेम्परेचर 18 दाखवत आहे, पण मला वाटतं ना टेम्परेचर ॲक्च्युअलमध्ये ना इथे कमीत कमी 8-10च्या तर खालतीच आहे. खूप थंडी आहे. आम्हाला घोडेवाले सांगत होते राईड करा, पण आम्ही नाही केली कारण की आम्हाला खूप लेट झालेलं. आणि तुम्ही पण लेट आले तर नका करू राईड, कारण की काहीच फायदा नाही हॉर्स रायडिंग करून एवढ्या लेट येऊन. पूर्ण अंधार पडला आहे, पाठीमागे बघू शकता तुम्ही, पूर्ण अंधार झाला आहे, काळोख. म्हणजे कायच करणार ना, काय बघणार तरी काय, म्हणजे कसले पॉईंट्स बघणार लेट येऊन. आणि तुम्ही आलात तर टेबल पॉईंटला पहिले या. आता आमच्याकडे जर उद्याचा दिवस एक्स्ट्रा असता तर आम्ही टेबल पॉईंट सकाळी येऊन कवर केला असता, पण आम्हाला उद्या प्रतापगड कवर करायचं आहे आणि मग उद्या घरी जायचं आहे. सो आम्ही ते टेबल पॉईंट यावेळी स्किप करू. नेक्स्ट टाईम आपण येऊ कधीतरी. आता इथून मॅप्रोचं डिस्टन्स आहे ना आपल्याला जवळजवळ 10 किलोमीटर आहे. तर आता डायरेक्ट मॅप्रोला जाऊ. तसं पण अंधार झाला आहे, रोड तर तुम्हाला दाखवून का दिसणार नाही आहे. तर डायरेक्ट मॅप्रोला जाऊ आणि मग तिकडेच रेकॉर्डिंग स्टार्ट करेन. स्वतः मॅप्रो गार्डनला आलो आहे आम्ही. खाकरा फॅक्टरी इथे, सॉरी आज मोठा डल्ला मारलाय वाटायला. राज घेतला मस्त आहे फिरायला. तर आता मॅप्रोची स्ट्रॉबेरी क्रीम ट्राय करायला आलो आम्ही. किती? 360. बघितलं मॅप्रोचा चांगला आहे की तो वाला सो मॅप्रोचा 394ला समथिंग पडला आम्हाला विथ GST. चॉकलेट आल्मंड बघू. हे फ्लेवर आहेत वेगळे की हाच येतो फक्त? पान फ्लेवर दिसला आणि या दोन्हीची प्राइस सेम आहे. आल्मंड आणि जे फी आहे ते 225. थँक्यू.